हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता मी आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. संध्याकाळी 4-4:30 वाजलेत आता. तर कसं आहे ना, दिवस आजकाल लवकर मावळतो, म्हणजे 5:45-6 वाजता तर सगळा अंधारच पडतोय. त्यामुळं आता आम्ही ना थोडंसं काल झाडं आणले होते ना, झाडांची रिपोर्टिंग पण करतोय. पहिल्या झाडांची थोड्या, आणि काल झाडं आणलेले ते पण लावतोय. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होते की ताई राजू दिसलाच नाही, राजू कुठं गेलाय, तुमच्याकडे आहे का नाही. तर राजू कुठंच नाही गेला ताईंवर, राजू इथंच आहे. तर आपण काय केलं होतं पाठीमागं, माझी जी पाठीमागची जर्नी आहे ना, हे 2-4 व्हिडिओ मी अपलोड केले होते ना, त्यामुळं आम्ही फौजी साहेब मी दोघंच दिसत होतो व्हिडिओमध्ये. त्यामुळं घरातला काही शूट घेतलंच नव्हतं, त्याच्यामुळे राजू दिसत नव्हता. तर राजू कुठंच नाही गेला, इथंच आहे. तर राजू पण आलाय आता, तर त्याला पण दाखवते मी व्हिडिओमध्ये आता. चला, तर राजू कुठंच नाही जाणार, राजू इथंच राहणार आहे. तर हे बघा, मोठा मुलगा फौजी साहेब आणि राजू यांचं काही झाडांचं रिपोर्टिंग चाललंय. कालचे झाडं आणलेले ते पण लावायचं चाललंय. तर असं काम चालू आहे. काय हाय हाल आहे का नाही राजू? तर राजू पण आहे. तर हे बघा, रिपोर्टिंग करावं लागत. हा, झाडांचं मध्ये मध्ये रिपोर्टिंग करावं लागतं, तेव्हा झाडं कुठं चांगले येतात. म्हणजे झाडं सुद्धा काही सुकायची नाही येत. कशी झाली हा, हे बाय कशी झाली झाड. आता याला हे रिपोर्टिंग जर केली ना, नवीन माती बदलली, जरा व्यवस्थित केले ना, हा हे परत फुटणार चांगले. राजू, ते झाड तुटन तुझ्या कुंडी पाठीमागे बरं का, झाड नको तोडू ते. तर हे छोटे छोटे हळू 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 ती जरा थोडस ढिली करा ना, कुंडी तुटून येईन ते. नाही, हे बघा, तर बऱ्याच दिवसाची माती झाली ना ती. काय होतं माहिती का, थंडीमध्ये तसे पण झाड जरा हे होते, हा, एवढेच ग्रोथ नसते झाडाला. मग आपण रिपोर्टिंग जर केली ना, ते छान येतात ना. माती तशी पण बदलीच करावं लागते. हा, तुम्ही जर दरवर्षी जर माती बदली केली ना, झाड मरत नाही तर एकदम भारी येतात. आता ह्या रिपोर्टिंग केलेले वर्ष झाले याला. आता ही माती आणली नर्सरीमधून आपण, तर फौजी साहेब म्हणले आपण रिपोर्टिंग करू. तर ह्या मोठ्या टपात कोथमीर लावली होती ना आपण, तर कोथमीर नाही आहे सध्या, म्हणलं त्याच्यातच आपण आता माती टाकू आणि रिपोर्टिंग करू, नाही का. ते स्नेक प्लांट साईडला काढा ना, मग परत लावायला साईडला काढा खाली. हा, अंगा अशी म्हणजे त्याच्यात जाणार नाही किंवा तुटणार नाही, नाही का. आतमध्ये आहेत का अजून? हा, तर छोटे छोटे स्नेक प्लांट होते ना, तर हे रिपोर्टिंगला आले होते. बघा, असं थोडं थोडं खराब व्हायला लागले होते. तर फौजी साहेब म्हणले आपण रिपोर्टिंग करून घेऊ याची. हे बघा, जुनी माती नवीन माती असं फौजी साहेब मिक्स करतात. आणि हे झाड मेले तर ते काढून टाकायचे आणि दुसरं घालायचं त्याच्यामध्ये. हळू 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 मंडळी पिसलेली बरं का. आता याचे रोप हे पहा, आता एवढे निघलेत, हे 2-4 निघलेत रोप. तर खाली होतं ना, हे बोरच्या पाण्याने थोडं खराब व्हायला लागलं होतं. तर फौजी साहेब म्हणले वरती गोड पाणी घालतो ना आपण, वरती लावू त्याला, त्यात गांडूळ येते बघा. राहू दे ते तसंच. हा, कोकोपीट मोठ्याल्या मुळ्या तोडल्या तर बरं होईल. हा, अंगा अशा जास्त मोठ्याल्या त्या काढून टाकायच्या, त्या काही कामाच्या नाही. जे छोटे छोटे त्याच ठेवायच्या अंगा असं. हा, कोकोपीटच टाका. काय नाही, माती मिक्स असली तरी चालतं. तर हे बघा, पिसलेली फौजी साहेबांनी लावली. तर बोरच्या पाण्याने बघा त्याच्यावर डाग पडल्यासारखे झालेत. खाली होती, लय महाग आहे बरं की पिसलेली. 250-300 रुपयाला एक झाड भेटत. तर याला आता आपण हॉलमध्ये ठेवू, नाही का. इंडोरच चांगलं वाटतं ते. एकच लावायचं? नाही, 3 करायच्या. 3 करायच्या. कोकोपीठाने काय होतं, पाणी त्याच्यात थांबत नाही, ड्रेन होऊन जातं पाणी. आणि मातीमध्ये जास्त पाणी धरतं, त्याच्यामुळे मग ती पिसलेली आहे ना, खराब होऊन जाते पटकन. त्याच्यामुळे मातीमध्ये मिक्स करून कोकोपीट टाकायचं पिसलेलीला. तर हे बघा, फौजी साहेबांची कशी मेहनत चालू आहे इथं. माती असं मिक्स करते. हीच नाही माती, दुसरी माती मिक्स आहे. हा ना.
तीच नाही भरायची परत. रिपोर्टिंग केलेली ती नाही भरायची, दुसरी आपली नर्सरीची माती आणलेली ना ती मिक्स केली फौजी साहेबांनी याच्यात परत, आणि थोडंफार खत पण मिक्स केले त्याच्यामध्ये. गांडूळ खत उरलेलं होतं. आता गांडूळ खत अजून झाडाला आणायचं उद्या आहे ना. ते पहा ते पाखरू कसं बसलंय पाठीमाग. हे बघा राजू चल बघ. तू आता लाव काही, मी काय लावायचं काय म्हणतो ये इकडं. तर हाय ना जुना छोटासा माठ होता तर तोच पडलाय, आणि तोच आता आम्ही जे कुंड्या असतात ना आपल्या झाडांच्या त्याची छिद्र असतात ना त्याच्या बुडाला मांडायच्या, म्हणजे काय होतं पाणी ड्रेन होऊन जातं. याच्यात काय होतं माती बसत नाही मग जाऊन. हा, किंवा मग ते छिद्र त्याचे ब्लॉक होत नाही आणि पाणी मग ड्रेन होतं. असं खापर ठेवायचं किंवा एखादी दगडाची कपची ठेवली, दगड ठेवला तरी चालतं. परत रिपोर्टिंग हे कोणतं तेरडा तेरडा तेरडा. वरमाई गुलाबाचं झाड घे. वरमाई झाली मी लगेच. कोणतं गुलाबाचं होणार आहे, लवकरच होणार आहे. कोणतं कोणतं पण घे चल. ना विजय रामराव, आता तुम्हीच फोन नाही केला. तुम्ही म्हणले फोन करतो. घरी आहे. या लवकर या. बरं बरं या 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 या. वेलकम 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 या. हा हा. आता कोणती भरायची? तर फौजी साहेब, राजू मोठा मुलगा, आम्ही पहिल्या झाडांची पण रिपोर्टिंग करत होतो आणि नवीन जे झाडं आणले होते ना ते पण लावायचे होते. तर असं काम चालू होतं आणि आजकाल ना इतकी थंडी सुटली आहे ना, आणि त्यातली त्यात काय होतंय सूर्यवरती आहे पण असं वाटतं सूर्य दिसत नाही. 5 वाजले ते एकदम 5-6 वाजलेत असं वाटतंय, कारण एकदम ढगाळ वातावरण आहे, असं धुकं धुकं येतंय. त्याने सूर्य दिसतच नाही, म्हणजे ऊनच नाही पडत व्यवस्थित, आणि त्याच्यामुळे थंडी वाजती. तर मोठा मुलगा बोलला जरा जरा थंडी वाजतीये, मी खाली जातो चहा बनवून आणतो सगळ्यांना. तर तो खाली गेला, त्याने सगळ्यांना चहा बनवून आणला. आम्ही चहा घेतला आणि लागलो पुन्हा कामाला. राम राम. या 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 बसा. सागर पाणी आण. बसा 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 या. 4 पाय बसा. या काका या. काका या. बसा. सगळे झाडं लावून टाकले. मला काय बसा बसा मांडी घालून झाडांची बसा. आवड. झाडांची आवड. आवड आहे, आवड म्हणते काय बरं. सगळे झाडं. सगळे झाडं खाली बी वर हवी. हा. तुम्ही आणलं होतं ना ते तिकडे गेलं काय ते कोणतं ते पिशव्या सगळे तिकडे लावले ते. हा लय बगीचे करायला तुम्ही. सारं बगीचाच पाणी आहे बोरला. बोरला पाणी. टमाटे आले ते काढायला आले बाबा, लय टमाटे खाल्ले त्याचे. खाल्ले काय हा. हे काय काढून घेऊ आता. काढायला गावरानच चांगली उलट. गावरान काय वायशाले काय करायचं. हा वांगे 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 आले इथं कुठे मोठे घर लावायला अजून काय.
उभी आली त्याला. ती काळी जमीन होती लई. चला खाली. चला स्पेशल माणूस बोलावलाय. झाडच शोभा नाही. झाडाशिवाय घराला शोभाच नाही. झाडच एवढे असेल ना. हा तेवढं चांगलं दिसतं. आम्हाला त्याची गाव. तर बघा आता 4:45 वाजलेत तरी पण लगेच असं एकदम अंधार अंधार पडल्यासारखं वाटायला लागलंय, कारण ढगाळ वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात सूर्य पण दिसत नाही. सूर्य वरती आहे पण तो दिसतच नाहीये. तर बाळूभाऊ आले होते तर त्यांना कटिंग करायलाच बोलवलं होतं झाडांची. ह्या त्यांना खूप छान कटिंग करता येते ना, तर यायलाच त्यांना उशीर झाला ना. ते बोलले मी काय सगळ्या झाडांची कटिंग करत नाही आता, झाडांची कटिंग करायला पुन्हा येईन, फक्त एकाच झाडाची कटिंग करतो, कारण संध्याकाळी झाडाला हात लावू नये ना. तर ते एका झाडाची कटिंग करत होते तोपर्यंत मी आतमध्ये जेवण बनवलं. काकांनी आणि बाळूभाऊनी जेवण केलं आणि ते निघले. रात्री मला वाटतं 7:30 7:45 वाजले होते ते तेव्हा निघले. हो 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 हो. तर बाळूभाऊ बरोबर जे काका होते ना, कोणी म्हणून त्यांचे वडील आहेत, कोणी म्हणून नातेवाईक आहेत, पण त्यांचे नातेवाईक पण नाही आणि वडील पण नाही येतं. तर ते त्यांचे मित्र आहेत बघा आता. तर त्यांचे मित्र मला खूप आवडले, कारण काकांचा स्वभाव इतका भारी आहे ना. तर ते काका त्यांचे कोणीच नसून त्यांची तर राहतात, एकदम असं मित्रासारखं. कुठं जायचं असलं तरी त्यांच्याबरोबर जातात. तर त्या बाळूभाऊनी अशी मित्र बनवलेले, तर मला तर खूप आवडलं. कारण आमच्या इकडं पण असं फिरायला मावशी वगैरे येतात ना, तर त्यांचा स्वभाव पण मला खूप आवडतो. तर त्यांच्याबरोबर पण मी असं गप्पा गोष्टी मारत बसते. तर रात्री काकां ते जेवण करून गेले, त्याच्यानंतर मी काही शूट घेतलंच नाही. हे दुसऱ्या दिवशी सकाळचं म्हणजे आज सकाळचं आहे. तर थंडीचं आहे ना, काही काम करूच वाटत नाही, बाहेर पण येऊ वाटत नाही. बाहेर तर खूप थंडी आहे, घरामध्ये सुद्धा फरची अशी एकदम थंड पडलेली असती, त्यामुळं काही करूशीच वाटत नाही. पटकन म्हणलं फुलं तोडून घ्यावा, दिवाबत्ती करावा. तर मी बिना स्वेटर घालताच बाहेर आले ना. मोठा मुलगा मला ओरडत होता. मला वाटलं मी 2 मिनिटामध्ये म्हणजे फुलं तोडून लगेच आतमध्ये येईन, कारण आतमध्ये मी रूम हीटर लावून देते ना, तर बरं वाटतं. तर फुलं तोडून मी आतमध्ये आले, त्यानंतर लागले दिवाबत्ती करायला. तर कालच एक कमेंट होती एका ताईंची, की तुम्ही 2 दिवे लावता, तर एक तुपाचा लावीत जा आणि एक तेलाचं लावीत जा. तर मी पहिल्यापासून 2 दिवे लावते ना ताई, तर तसंच करत असते. एक तेलाचा दिवा लावते आणि एक तुपाचा दिवा लावत असते मी, आणि तो पण कसा लावायचा ते सांगते मी तुम्हाला. आता तुपाचा दिवा हा आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला आला पाहिजे. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला आला पाहिजे. आता असं सांगितल्यावर भरपूर जणी कन्फ्यूज होतात, तर असं परत परत कमेंट येतात, असं ताई तसं ताई. तर आपण पूजा करायला बसलो ना, तर आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आला पाहिजे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा आला पाहिजे. असं एवढं लक्षात ठेवायचं फक्त, म्हणजे लक्षात राहतं. आणि आज काही कोणी फुलं आणायला गेलंच नाही, तर आपल्या गार्डनमध्ये जेवढे फुलं होते ना तेवढे मी तोडून घेतले. झेंडूचे फुलं, त्यानंतर गलांडा आहे ना, तर गलांड्याचे 3-4 प्रकारचे फुलं येतात आपल्या इथं, तर ते थोडेसे तोडून घेतले मी आणि तेवढ्याच फुलांच्यामध्ये मी आता दिवाबत्ती करून घेते. कारण जास्वंदीची कटिंग झालेली ना, त्यामुळे जास्वंद्यांना अजिबात फुलंच नाही येतं. नाहीतर मग जास्वंद्याला फुलं येत असले ना, सगळं मंदिर गच्च भरून जातं. आणि राजू तर सगळे फुलं तोडून घेतो आणि मंदिर गच्च भरून टाकतो. पण सध्या जास्वंदीची फुलं नाही आहेत, त्याच्यामुळे मी आता जेवढे होते ना तेवढे तोडून आणले आणि देवाला वाहिलेत आता. तर हा पाण्याचा पेला आपण म्हणजे छोटा तांबे ना, तो भरून ठेवतो ना देवाजवळ, तर तो सुद्धा ईशान्य कोपऱ्यामध्येच, म्हणजे आपण जो कुलदेवीचा कलश स्थापित करत असतो ना मंदिरामध्ये, त्या कलशाजवळच ठेवायचा. आणि एका ताईची कमेंट होती, त्या ताईंचं नाव होतं कल्पिता अनकोलेकर. त्या ताई विचारत होत्या की ताई, छोट्या कमळगट्ट्याच्या माळीमध्ये किती मणी आहेत आणि मोठ्या किती आहेत? तर मोठ्या कमळगट्ट्याच्या माळीमध्ये 108 मणी आहेत ताई, आणि छोटी जी आणलेली ना मी, ती म्हणजे श्रीयंत्रावर हमेशा असती, तर तिच्यामध्ये 28 मणी आहेत. तर रोजची देवपूजा झाली आणि गुरुवार आहे, तर म्हटलं थोडंसं हळदीचं लेपन करावं, कारण असं गुरुवारी त्यानंतर असं काही असलं ना, हळदीचं लेपन केलं नाही की असं कसं तरी म्हणजे चुरचूर लागल्यासारखी होती, आणि सवय लागली नाही एकदा, ते काहीतरी असं हरवल्यासारखंच वाटतं. तर मी रांगोळी नाही काढणार उंबरठ्यामध्ये, फक्त हे हळदीने उंबरठ्याला लेपन करते आणि फुलं वाहून देते उंबरठ्यात फक्त. आणि एक ताईची कमेंट होती काल की ताई, तुम्ही रांगोळी काढायला लागले ना उंबरठ्यात तुळशीजवळ, तर रांगोळी काढताना नक्की दाखवत जा, आम्हाला पाहायला छान वाटती. आणि त्यामुळं म्हणलं आता इथं उंबरठ्यात तुम्ही बघू शकता, हळदीचं लेपन केलं मी आणि फुलं वाहून दिलेत फक्त, तिथं काही रांगोळी काढली नाही. खूप थंडी वाजते ना,
तर इथं थोडंसं हळदीने सारवते, हळद उरलेली ना हळदीच्या लेपनाची, तर तिथं सारवते आणि ते हळदीने सारवलेलं थोडंसं सुकतंय. रांगोळी काढायला थोडंसं सुकलं की रांगोळी छान काढता येते. तर ते सुकते तोपर्यंत आहे ना हे रिपोर्टिंग करायचं. हे छोटंसं तुळशी वृंदावन होतं माझ्याकडं ना, त्याच्यामध्ये मी दुसरंच स्पायडर प्लांट काहीतरी छोटंसं झाड आहे ते लावून दिलं होतं. तुळशीचं रोपच नव्हतं छान छोटंसं माझ्याकडं, त्यामुळं तर ते काढते मी आता दुसऱ्या कुंडीमध्ये लावते ते, आणि छोटंसं तुळशी वृंदावन आहे ना त्याच्यामध्ये तुळशीचं रोप लावून देते. कारण आता तुळशीचे रोप इतके छान उगलेले आहेत ना पाठीमागं गार्डनमध्ये. कारण माझ्या घराच्या आसपास इतक्या तुळशी आहेत, आणि तुळशी वृंदावनामध्ये तुळस आहे, त्यानंतर गार्डनमध्ये तुळशी आहेत, वरच्या टेरेस गार्डनमध्ये पण भरपूर तुळशी आहेत. तरी माझं मन काही भरत नाही, तरी मी पुन्हा तुळस लावते आता. अरे हे काय करणार? एक झाड लावते, तुळस लावते. अरे बाबा मी लावतो ना, तू कशाला मोकार बाहेर आली? हा? नाही अंगात घालून आले ना. करावं याला काय? बरं, बरं. लगेच लावते. थांबा, झालं 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 ते. नंतर लावा. मला एवढी तुळस लावायची याच्यात फक्त. तर फौजी साहेब बाहेर गेले होते. मला त्यांनी बाहेर झाडं लावताना हवेत आले ना, मला ते ओरडायला लागले. म्हणले कशाला आली बाहेर, माझं मी झाडं लावले असते. तर त्यांना म्हणलं झाले 2च लावायचे. तर मी तुळशीचं रोप घेतलं गार्डनमधून. इतके छान रोप छोटे छोटे रोपटे आलेले आहेत ना, तर ते घेतलं मी आणि त्या तुळशी वृंदावनमध्ये लावते आता. तर ते छोटंसं तुळशी वृंदावन आहे ना, तरी पण त्याच्यामध्ये तुळस लावली की एकदम भारी वाटते. म्हणजे वेगळंच लुक येतोय त्या तुळशी वृंदावनाला. आणि सकाळी एकदा झाडून झालेलं आहे, पण आता इतकं वारं सुटलंय ना, सगळे झाडाची पानं आता खाली गळालेत आणि पुन्हा कसं तरी वाटते, ते पुन्हा झाडून घ्यावं लागेल मला आता. आणि हे बघा थोडंसं हळद उरली होती ना हळदीच्या लेपनाची, तर तीच हळद मी पाण्यामध्ये मिक्स करून थोडीशी तुळशीला घातली. तर पाणी घालते मी तुळशीला आता आणि पटकन आतमध्ये जाते. पण मला रांगोळी पण काढायची अजून, आणि फौजी साहेब ओरडत होते की आता थंडी वाजती, बास बाई, कशाला बाहेर आली. तरी मी अंगात घालून बाहेर आलेली, इतकी थंडी सुटली ना आजकाल. तर ताई बोलल्या होते की ठिपक्याची रांगोळी तू काढ, ती मला खूप आवडते, तर दाखवत जा. तर ताई ही रांगोळी ना 9 ते 5 ठिपक्यांची आहे. तर खूप म्हणजे सोपी, असं काढायला पण सोपी आहे आणि दिसायला पण एकदम छान दिसते. तरी आता थंडी वाजत होती ना, मी इतकी पटपट रांगोळी काढली ना, त्याच्यामुळे थोडीफार वाकडी तिकडी आली असेल ती. आणि रांगोळीच्या आतमधला स्टार आता कंप्लीट झाला ना, तर आताशी रांगोळी छान वाटायला लागली. आणि याच्यात मी काही जास्त कलर वगैरे भरणार नाही. मधला स्टार आहे ना, त्याच्यामध्ये लाल रांगोळी भरते मी, आणि हळदीचं थोडंसं तिथं मध्ये ठिपका ठेवते. म्हणजे एकदम असं हळदीचे सारवलेले याच्यावर रांगोळी काढली ना आपण, जास्त काही कलर भरायची गरजच पडत नाही. किती छान वाटते तुम्ही बघू शकता. तर मी चालले पटकन आता आतमध्ये, कारण खूप थंडी आहे. आणि परवाचे शेवंतीचे थोडेसे फुलं होते ना, तेच मी उंबरठ्यामध्ये अशी लावलेत, रांगोळी नाही काढली आज. तर मंडळी हे बघा, काल माती येऊन पडली कुठं नाही, तर फौजी साहेबांचं लगेच काम चालू झालं. हे बघा, तर झाडांच्या कटिंग लावायच्यात ना आम्हाला, तर त्यांनी अशा छोट्या छोट्या पिशव्या आणल्यात, त्याच्यामध्ये माती भरून ठेवतात ते, म्हणजे त्याच्यात कटिंग लावायला. हे बघा. फौजी साहेब मस्त उन्हाला बॅग भरत बसलेत. पण ऊन आपल्याला वाटतं की भरपूर आहे, पण ऊन आहे तरी पण थंड हवा लागते भरपूर. तर मी जाते आता आतमध्ये. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.